भुजबळ भाजपच्या वाटेवर? अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका करणारा भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अंजली दमानिया यांचा पोस्टमधून सवाल. मला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव नाही आणि मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळ यांनी कधीही भाजपत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. ते कधीही भाजपमध्ये येणार नाहीत. अंजली दमानिया यांच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो. छगन भुजबळ यांचा संजय गायकवाड यांना टोला. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही. आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार. मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 92.87% सर्वेक्षण. मात्र संभाजीनगर अजूनही सर्वेक्षणात काहीच मागे. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू. बैठकीला प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती. आज मुंबईत तर उद्या दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक. उद्धव ठाकरेंच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस. पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. सभेतील भाषणातून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. उद्धव ठाकरेंचा सुभाष देसाईंच्या शेतात फेरफटका. उद्धव ठाकरेंनी ड्रॅगन फ्रूटच्या बागेची केली पाहणी. रत्नागिरीमध्ये ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. खेड, दापोली, मंडणगडचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता. विदर्भामध्ये 10 पैकी 6 लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार. पूर्व विदर्भातले 4 लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार. राष्ट्रवादीचा परंपरागत भंडारा गोंदिया आणि शिवसेनेचा रामटेक हा मतदारसंघही काँग्रेस लढवण्याची शक्यता. भाजप जिल्हाध्यक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक. आगामी लोकसभेच्या तयारीबाबत घेतला जाणार आढावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी मार्गदर्शन करणार. राज्यसभेच्या अनुषंगानं भाजपची खलबत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा. भाजप राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 4था उमेदवार टाकण्याची शक्यता. धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रजी अभियान. गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अभियान. मुंबईमध्ये 20 फेब्रुवारीला फडणवीसांच्या सत्कारासह भाजपची जाहीर सभा. 4 एप्रिलपासून राज्यामध्ये भाजपचं गाव चलो अभियान. अभियानाअंतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका गावात मुक्काम करावा लागणार. देवेंद्र फडणवीस 7 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा या गावी मुक्कामी असणार. राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन. नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही. दीपक केसरकरांचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंचा समावेश करा. नितेश राणेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. 2024-25 साठी 59,954 कोटी रुपयांची तरतूद. तर शिक्षणासाठी यंदा 3,167 कोटी. सिद्दीकी पिता पुत्राचा युटर्न. इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही. बाबा सिद्दीकी यांची माझाला माहिती. सिद्दीकी यांच्या संदर्भात तुमच्याकडूनच माहिती मिळते. सिद्दीकी पिता पुत्राच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्याचं काम होणार. सिद्दीकी यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी यांना मुस्लिम समाज माफ करणार नसल्याचंही संजय राऊतांचं वक्तव्य. माझं बाबा सिद्दीकी यांच्याशी बोलणं झालंय. ते काँग्रेसमध्येच आहेत असं त्यांनी सांगितलं. वर्षा गायकवाड यांची माहिती. देवेंद्र फडणवीस पाव असो की काही असो पण तुम्हाला त्यांनी घरी बसवलं. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस पाव उपमुख्यमंत्री असल्याची केली होती टीका.
लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरल्यास आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल. वैभव नाईक यांची नारायण राणेंच्या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.